नमस्कार, माझं नाव आहे ख्याती रसिका जीवन सुतार। आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या लाडक्या बापाची गोष्ट। आता तो आपल्या घरी येणार आहे। काय बरं नैवेद्य दाखवणार तुम्ही त्याला? फळं, लाडू, गरमागरम वरण भात आणि मोदक। काय बरं या मोदकांची कथा? आणि फक्त 21च मोदक का? तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? मग ऐका। एकदा काय झालं, अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी देवी अनुसूया सपत्नी जेवणाचं आमंत्रण द्यायला आले होते। महादेवाने ते सहर्ष स्वीकारलं। ठरल्याप्रमाणे माता पार्वती आणि महादेव सोबत निघाले। तेवढ्यात माता पार्वती म्हणाल्या, बाळगणेश खूप लहान आहे, आपण त्याला एकटं कसं सोडून जायचं? आपण त्याला घेऊन जाऊया। महादेवाने होकारातली मान हलवली आणि तिघे सोबत निघाले। इथे अत्रि ऋषीच्या आश्रमात जेवणाची जय्यत तयारी होती। नानाविध पक्वान्न बघून महादेव प्रसन्न झाले। बघता बघता भोजन संपले आणि महादेवाने तृप्तीचा ढेकर दिला। खूप छान, अति सुंदर। मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले। तेवढ्यात बाळ गणेश माता पार्वतीच्या कानात कुजबुजले, आई मला अजून भूक लागली आहे, माझं पोट नाही भरलं। ही कुजबुज देवी अनुसूयाने ऐकली आणि म्हणाल्या, काय बरं हवे माझ्या गणूबाळाला? गणूबाळ हसत हसत म्हणाले, काहीतरी गोड। देवी अनुसूया मंद हसल्या आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या। नंतर आल्या ठाळभर मऊ रुसुशीत पदार्थ घेऊन। बाळ गणेश एका मागून एक पटापट खात चालले होते आणि मग नंतर त्याने मोठा ढेकर दिला। आता माझे पोट भरले। आई, मला हा पदार्थ खूप आवडला, मला हा रोज करी घरून देशील? पार्वती माता कौतुकात हसल्या आणि म्हणाल्या, ह्या पदार्थाचे नाव काय आहे? देवी अनुसूया म्हणाल्या, या पदार्थाचे नाव मोदक आहे। आणि बाळ गणेशने 21 मोदक खाऊन दिला होता मोठा ढेकर।